पहिले तर आपण बघूया अगदी सुंदरसं यामध्ये फॅन्सी जे तुम्हाला फ्रॉक पॅटर्न मिळणार आहे। याचं फॅब्रिक अगदी सॉफ्ट आहे आणि अगदी लाईट वेट तुम्हाला हे जे फॅब्रिक या ठिकाणी मिळून जाणार आहे की त्यांना माहिती असतं की हे प्रॉडक्ट किती मध्ये लोक सेल करून आपल्याकडून घेतील। जसं हे कलेक्शन आहे बघा, वेस्टर्न टाइप आहे, अगदी सुंदरसं हे पॅटर्न आहे। सीझन वाईज तुम्हाला मी मगाशीच म्हटले की पावसाळ्यात कुठलं चालेल, हिवाळ्यात कुठलं चालेल, किंवा ज्यावर तुम्हाला इथे प्लेट्स दिलेल्या आहेत आणि खूप सुंदरसं प्लेट सोबत तुम्हाला हे कॉम्बिनेशनचा फ्रॉक मिळणार आहे। आता मगाशी हे तुम्हाला मी कलेक्शन दाखवलं, तर हे कलेक्शन आता पुढे रक्षाबंधन येणार आहे, तेवढाच तुमचा बिझनेस ग्रो करेल। कारण की एवढं लक्षात ठेवा, जे मेन पॉइंट मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगत असते ते नक्कीच तुमच्या दुकानात तुम्ही लाईव्ह जे असतात ना आकलन आणा। म्हणजे की कसं आहे, किड्स वेअरचा व्यवसाय करता पण नेमकं नफा होत नाही आणि तुमचे ग्राहक सुद्धा येत नाही। म्हणजे की ग्राहक येतात आणि 10 मिनिटं बसल्यानंतर ते लगेच निघून जातात। तर नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि त्याला आपण काय सोल्युशन आणू शकतो, त्याला मी तुम्हाला आज थोडंसं उदाहरण सांगणार आहे। आणि त्याला जे आपण म्हणतो ना की व्यवसाय चालत नाही, त्याला कारण काय आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे। पहिले तर आपण बघूया अगदी सुंदरसं यामध्ये फॅन्सी जे तुम्हाला फ्रॉक पॅटर्न मिळणार आहे। याचं फॅब्रिक अगदी सॉफ्ट आहे आणि अगदी लाईट वेट तुम्हाला हे जे फॅब्रिक या ठिकाणी मिळून जाणार आहे। वरच्या साईडला तुम्हाला हे श्रग पॅटर्न दिलेलं आहे बघा। मुलांचे जेवढ्यात सुंदर आणि छान छान कलेक्शन असतात तेवढेच सुंदर तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळून जाणार आहे। आता आपला जो टॉपिक आहे व्यवसाय बाबतीत, नेमकं व्यवसाय का नाही चालत, सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्ही सीझन प्रमाणे कलेक्शन ठेवतात का। जसं उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये लहान मुलांचे कलेक्शन सर्वात जास्त कुठले विकले जातील। दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमच्या ग्राहकांना कशा पद्धतीची मार्जिन लावून प्रॉडक्ट सेल करत असतात। जसं की एखादा एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला याची प्राइस सांगते की जसं तुम्ही आता हे 350 किंवा 400चं हे असेल तर तुम्ही विकू शकता याला 600 ते 700 रुपयाला। एक्झाम्पल सांगते मी, पण कसं असं ना, ग्राहक त्याच्यामध्ये तुम्हाला आल्यानंतर ते बार्गेनिंग करत असतात की जरा 500 रुपये जर फ्रॉक असेल तर त्याच्यात ते म्हणतात की 450ला द्या किंवा 350 रुपयाला द्या। तर तुम्ही अशी प्राइस ठेवा की जेणेकरून तुमचे ग्राहक तुमच्यासोबत डिस्कशन नाही करणार। कारण की कसं असतं ना, ग्राहकांना माहिती असतं की आम्ही ज्या दुकानात जाऊ, रिटेल शॉप असतात तर त्या ठिकाणी ही नॉर्मल गोष्ट आहे। म्हणजे की बार्गेनिंग प्रत्येक ग्राहक येतं आणि करतं, म्हणून दुकानदार पण हुशार होऊन गेलेले असतात की त्यांना माहिती असतं की हे प्रॉडक्ट किती मध्ये लोक सेल करून आपल्याकडून घेतील। जसं हे कलेक्शन आहे बघा, वेस्टर्न टाइप आहे, अगदी सुंदरसं हे पॅटर्न आहे। सीझन वाईज तुम्हाला मी मगाशीच म्हटले की पावसाळ्यात कुठलं चालेल, हिवाळ्यात कुठलं चालेल, किंवा उन्हाळ्यात कुठलं कलेक्शन चालेल, हे सर्व तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। जसं आता हे पॅटर्न आहे, वेस्टर्न टाइप आहे, म्हणजे की हे कुठल्याही सीझन मध्ये चालेल, याला कुठलाही सीझन नाही, वेळ नाही, काळ नाही। म्हणजे की कधीही आपले मुलं बाहेर जाण्यासाठी किंवा खेळण्यासाठी हे वेअर करू शकता। कारण की डेली वेअरच्या हिशोबाने अगदी सुंदर आणि छान आहे, ज्यावर तुम्हाला वेस्टर्न टाइप हे जे आहे वरचं टॉप आणि बॉटमचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये बनवलेलं आहे। तिसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये तुम्हाला साईज ठेवणं खूप गरजेचं आहे। म्हणजे की आपल्याकडे तर 0 पासून ते 14 वर्षाच्या मुला मुलींचे कलेक्शन मिळत असतात, पण ते पण सेट वाईज, म्हणजे की बंच टू बंच जे कलेक्शन आहे ते परचेस करायचे असतात आपल्याला। जसं हे कलेक्शन तुम्ही बघा, अगदी सुंदर आहे। हे जे फॅब्रिक आहे, इंस्टाग्रामवर या पद्धतीची साडी खूप जास्त व्हायरल झाली होती, तशाच पद्धतीचं यामध्ये तुम्हाला फ्रॉक पॅटर्न बनवलेला आहे। बघू शकता अगदी सुंदर, आपण ते फॅब्रिक जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, सेम फॅब्रिक आहे। जसं इंस्टाग्रामवर एक साडी गोल्डन कलरची याच पद्धतीची खूप व्हायरल झाली होती, तशाच पद्धतीमध्ये लहान मुलींचं अगदी सुंदरसं हे फ्रॉक पॅटर्न बनवलेलं आहे। त्याच्यावर तुम्ही बघू शकता अगदी छान मोठ्या मोठ्या फुलांनी इथे जी डिझाईन बनवलेली आहे, अगदी सुंदर मोठे मोठे स्टोन याच्यामध्ये यूज केलेला आहे। त्यासोबत तुमच्या लहान मुलीसाठी अगदी परफेक्ट फिटिंग व्हावं म्हणून त्यामध्ये नॉट सुद्धा दिलेला आहे। आणि प्रत्येक फ्रॉक किंवा प्रत्येक प्रॉडक्ट हे एकदम सेफली यूज केले गेलं आहे। ज्याच्यामध्ये फॅब्रिक तुम्ही बघू शकता, इनर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अगदी सॉफ्ट फॅब्रिकचा, प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला जे अस्तर आहे ते याच्यामध्ये मिळून जातं। कारण की अजमेरा फॅशन तुम्हाला जेही प्रॉडक्ट देतं ना, ते एकदम विश्वासाने देतं। कारण की जेणेकरून तुमचे येणाऱ्या ग्राहकाला तुम्ही कॉन्फिडन्सली आणि विश्वासाने तुमचे जे प्रॉडक्ट आहे ते त्यांना तुम्ही सेल करू शकता। नेक्स्ट आपण बघूया, अगदी छानपैकी मोठ्या फ्लेअर मध्ये तुम्हाला हे फ्रॉक पॅटर्न मिळणार आहे। बघू शकता अगदी सुंदर आणि छान आहे, ज्यावर तुम्हाला इथे प्लेट्स दिलेल्या आहेत आणि खूप सुंदरसं प्लेट सोबत तुम्हाला हे कॉम्बिनेशनचा फ्रॉक मिळणार आहे। आता मगाशी हे तुम्हाला मी कलेक्शन दाखवलं, तर हे कलेक्शन आता पुढे रक्षाबंधन येणार आहे, श्रावण महिना येणार आहे, तर असे फॅन्सी जे कलेक्शन आहे सीझन वाईज, म्हणजे की सणानिमित्त सर्वात जास्त विकले जातात। तुमचं जर शॉप असेल ना, तर शॉप मध्ये डमी आणा, डमीला वेअर करा, थोडा डिस्प्ले सुंदर आणि छान ठेवा, हँगिंग करा। कारण की डिस्प्ले जेव्हा तुमचा सुंदर असेल तेव्हा तुमचे ग्राहक तुमच्याकडे 100% येतील, म्हणजे येतील। कारण की लोकांचं नजर जर असेल ना तुमच्या दुकानावर, ते म्हणतील की डमीवर खूप सुंदरसं कलेक्शन लावलेलं आहे, एकदा एंटर करून बघूया।
प्राइस आपण नंतर विचार करूया, घ्यायचा नाही घ्यायचा हा दुसरा प्रश्न आहे. लोकांची मेंटॅलिटी ही आहे, म्हणून तुम्ही डिस्प्ले अगदी सुंदर आणि छान करा. नंतर आपण बघूया वेस्टर्न टाईप अगदी सुंदरसं तुम्हाला हे जे आहे. आता कसं आहे, मोठ्या मुलींचंही आजच्या जनरेशन मध्ये असे कलेक्शन खूप जास्त चालत आहे, पण आता लहान मुलींमध्ये पण खूप सुंदर आणि क्यूटचे हे पण कलेक्शन याच्यामध्ये येतात. म्हणून तुम्ही पण तुमच्या दुकानात असे छान आणि सुंदर कलेक्शन ठेवा. जे तुम्हाला हे बघू शकता, स्लीव्ह जर अगदी छानसं हे पॅटर्न बनवलेलं आहे आणि यावर तुम्हाला स्ट्रेचेबल फॅब्रिकचा यूज केला, म्हणजे की क्रॉप टाईप विथ प्लाझोचा कॉन्सेप्ट याच्यामध्ये दिलेला आहे. जेवढे छान तुम्ही कलेक्शन ठेवणार तेवढाच तुमचा बिझनेस ग्रो करेल. कारण की एवढं लक्षात ठेवा, जे मेन पॉइंट मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगत असते ते नक्कीच तुमच्या दुकानात तुम्ही लाईव्ह जे असतात ना आकलन आणा. म्हणजे की कसं आहे, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली कुठलीही गोष्ट करणार आणि तुमच्या ग्राहकांपर्यंत सर्व्हिस देणार तेव्हाच तुमचा बिझनेस ग्रो करेल. जसं मी तुम्हाला मगाशी स्टार्टिंगला सांगितलं की तुम्ही सीझन वाईज कलेक्शन ठेवा, त्याच्यावर प्राइस रेंज कशी लावत आहात ते नक्की लक्षात ठेवा. बार्गेनिंग थोडंफार तुम्ही ग्राहकांसोबत करू शकता, जेणेकरून तुमचे ग्राहक वाढू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की येणाऱ्या फेस्टिवल कडे तुम्ही लक्ष द्या. हे सगळे कलेक्शन फेस्टिवलच्या हिशोबाने होते, तर तुम्ही हे सगळे कलेक्शन ठेवा, या ठिकाणातून परचेस करा. आपल्याकडे वेस्टर्न टाईप सुद्धा लहान मुलींमध्ये कलेक्शन आहे. जसं तुम्ही बघू शकता, हे सुंदर आणि छान गोल्डन कलरचा टॉप आहे, ज्यावर गळ्यावर नेकवर अगदी सुंदरसं हँडवर्कचं काम केलेलं आहे. टोन टू टोन याच्यामध्ये जे आहे काम केलेलं असणार आहे. म्हणजे की सगळ्या प्रकाराचे कलेक्शन तुम्हाला ठेवणं खूप गरजेचं आहे. प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला हे जे आहे शर्ट पॅटर्न मिळणार आहे. म्हणजे की A to Z कलेक्शन आपण या व्हिडिओ मध्ये आजच्या जे कलेक्शन बघितले ते सगळे तुम्हाला आवडले असतील. जर तुमचा किड्सचा बिझनेस असेल, फक्त स्पेशल जर तुम्ही गर्ल्स पॅटर्न ठेवत असाल, तर हे सगळे कलेक्शन तुमच्या दुकानासाठी बेस्ट असणार आहे. एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. सुरत स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटर आहे. सळ यायचे तुम्हाला सुराना 101 ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे. व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज आहे. जर तुम्ही सुरत मध्ये आलात आणि अजमेरा फॅशन मध्ये कसं जायचं हे नसेल माहिती, तर पिक अँड ड्रॉपची सुद्धा या ठिकाणी सुविधा आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं तर अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.